अद्वैताचा अनुभव ये, अद्वैताचा अनुभव ये. नीलकंठ श्रीधरधर उमाकांत सकल दुःखार, मरता भवभयादारी. अद्वैताचा अनुभव ये, अद्वैताचा अनुभव ये. शिवलीलांचा शिवपतिताचा शिवभक्तांचा शिव सकलांचा नमशिवाय खूप सुंदर म्हणलं ताई, छान. आताही चांगला होता. हा, आणि म्हणलं पण छान. हो, हा, नाही चांगलं म्हणलं. काय म्हणताय? म्हणा, पटकन म्हणा, म्हणा म्हणा. देवालंबोतर किरीटं देवापूर्ण कर मनोकामना गिरीचा मन भगवतीचे वन भाव तिचे वन आद्यावी देवालंबोतर देवालंबोतर कुंड विराजित कुंड विराजित नंदना देवालंबोतर नंदना कनकादी भूमिती त्या कनकादी भूमिती त्या पदर गिरीच्या दाशी जया आणि भरत कणा देवालंबोतर मूर्ती मूर्ती तरुणी गजानना गिरीच्या नंदना देवालंबोतर देवालंबोतर. छान, सुंदर. सुमनताई, नमस्कार तुम्हा सगळ्यांना. इतकं छान म्हणताय. एक क्लासला आता वेगळं आपल्या हे आलंय वातावरण, छान वाटते. एकेरी वाहतूक मला आवडत नव्हती, ते आता तुम्ही सगळे सहभाग घेताय, खूप छान वाटते. सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांना वंदन. हा, तेच आधी म्हणलं ते ताईंचं नाव काय, कारण इथं दिसत नाही मला नाव त्यांचं. राजेश्री ताई ना? हा, ठीक आहे. हा, हो, नेहमी म्हणता, बरोबर. ठीक आहे, ठीक. चला, करूया सुरू. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु
ज्ञानेश्वरासी. नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणी अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिकः संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरम् आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कठिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. वेदान् वेदविदामहो पशुमुखात् प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं द्वैताद्वैतसमन्वयैकजननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरम् आत्मानात्मविवेकचिन्तनपरा याध्यात्मविद्याप्रदं. शृङ्गारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवङ्कारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकन्निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. पासष्टिहरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च गाथास्मानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज बुधवार आहे, प्रदोष आहे, द्वादशी पण आहे आणि काल एकादशी झालेली आहे. तर सगळ्याच दिवसाला किंवा या आपल्या प्रत्येक तिथीला काहीतरी महत्त्व असतं आणि आपण वेगवेगळी साधना करत असतो. सगळे भाग्यवान आहोत की शिवाचं, ज्या ज्ञानदेवांनी शिवाचं, शिवगुरूचं सगळं वर्णन केलेलं आहे आणि त्यांना वंदन करण्याची आपल्याला रोज संधी मिळते आहे. आज दोन्ही ताईंनी छान गीतं म्हणलेली आहेत, भजनं म्हटलेली आहेत. खरं म्हणजे असंच काहीतरी आपल्या हातून सतत घडत राहावं अशी आपण दोघांनाही भगवंताला प्रार्थना करूया. काल 46पर्यंत झालं होतं माझ्या मते आणि 47वी ओवी आज घ्यायची आहे. कोणी अगोदरच्या ओव्यांचं म्हणणार आहेत का काही? ताई मी 45 घेते. हा घ्या घ्या. 45वी ओवी. हा घ्या. ओवी म्हणत्या. हां. का समोर पण आपले न लाही जे काही केले तैसे वंद्यत्व घातले हरवणी येणे. काही केले तरी आपल्या समोर आपल्याला उभे राहता येत नाही. त्याप्रमाणे अद्वैत स्थितीत वंद्य हे द्वैत संभवत नसल्यामुळे श्री गुरूंनी वंद्यत्वाचे हरण केलेले असते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला
आपल्या समोर आणता येईल, परंतु आपणच आपणाला समोर आणू शकू का? तद्वतच वंद्य असा जो सद्गुरू आहे तो स्वतःलाच वंदन कसे करणार? म्हणजे जर शिष्य हा सद्गुरूमध्ये विलीन झालेला आहे तर तो गुरुला नव्याने वंदन कसे करणार? म्हणजे त्याचा एक अर्थ असा की सूर्यासारखे सद्गुरूलाच ठाऊक नाही की वंद्यत्व म्हणजे काय ते त्याने तेव्हाच नष्ट करून टाकले आहे. सद्गुरूंच्या विचारांची आणि अस्तित्वाची उंची ज्ञानदेव ह्या निमित्ताने आपल्यासमोर उभी करीत आहे. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर, छान सांगितलं. 46 सांगू का? हो चालेल, सांगा. आकाशाचा मुखे प्रतिबिंबाचा हा वंद नव्हे नमस्कारासी त्याच्या आरशात दिसत नाही. तसंच सद्गुरू हे सद्गुरू हे नमस्काराच्या विषय सद्गुरूंच्या ठिकाणी नमस्काराचा विषय राहत नाही. त्यामुळे ज्ञानदेव आणि निवृत्ती हे एकच आहे. ते आकाशात जसे सर्व सामावले जात आकाशात जसं सर्व सामावलं जातं तसंच सद्गुरूमध्ये सर्व शिष्य सामावतात. त्यामुळे या दोघांमध्ये द्वैत राहत नाही. बरोबर आहे का? हो, खूप सुंदर. मी तो हे बंद केला होता ना, ऑडिओ बंद केला होता ना. रेखाताईच बोलल्या ना? कोण बोलल्या? प्रतिभा बोलली. प्रतिभा. आज ते नाव आलं नाही ना तुमचं इथं. गाणं म्हटलं. हा, नाही, चांगलं म्हटलं. मला वाटलं राजे छान म्हटलं, चांगलं. हो, छान सांगितलं, सुंदर सांगितलं. दोन्ही ओव्यांचं छान सांगितलं. शिवशक्तीचं बोलणार आहेत का सुमिताताई? नाही तर मी आता सुरू करते 47वी. आता गौरी गणपतीचा पुढच्या आठवड्यात सण येईल आणि मग आपल्या मागे सगळी धावपळ सुरू होईल. पण रोजचं जे आपलं, म्हणून मी जास्तही ओव्या घेत नाहीत. खरं म्हणजे असं वाटतं की 4 ओळीत सांगितलं तर आपल्या 10-10 ओव्या पण होतील, 5-6 ओव्या होतील. पण आपण थोडंसं शांतपणाने घेतोय की ते आपल्या मनामध्ये साठवायचे आणि त्यानुसार आपण आचरण करायचे. तर आत्ता जे सांगितलं, आकाशाचा जरी आरसा केला तरी त्यात प्रतिबिंब पडावं. ते कुणाचं पडावं? कारण एवढा मोठा आरसा आहे आणि तोही त्याच्यामध्ये कोणाची छाया अशी पडू शकत नाही. तसंच सद्गुरूसुद्धा नमस्कारासाठी समोर उभा असूच शकत नाही. कारण आपल्यासमोरच आपण कधी राहू शकत नाही उभं. ही जी छान कल्पना सांगितली ज्ञानदेवाने ती मला फार पटलेली आहे. बाकी कोणीही आपल्यासमोर येऊन उभा राहू शकतो, पण आपणच आपल्यासमोर येऊन उभा राहू शकतो का? नाही. तसं सद्गुरूंमध्ये शिष्य सामावला गेल्यामुळं शिष्य आणि सद्गुरू एकच झाले. मग सद्गुरूंच्या समोर कोण वंदन करणारा कोण असणार? वेगळा कोणी राहतच नाही. आणि हे आत्मरूप कसं आहे? तर आत्मरूप निराकार, आत्मरूपालाच निराकार आकाश म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब किंवा हे पडू शकत नाही. आता आजची ओवी आहे 47वी. परी नव्हे तरी नव्हे नव्हो, हे वेखासे का घेवो, परिवंदित याही ठावो उरो नेदी. आता या वंदनावर बघा 4-5 ओव्या चाललेल्या आहेत. काय त्यातनं आपल्याला सांगायचं आहे ते आपण थोडं बघून घेऊया. परी नव्हे तरी नव्हो. आता परी म्हणजे परंतु, नव्हे म्हणजे वंद्य नाही, तरी नव्हो म्हणजे त्या ठिकाणी मी पण नाही, त्या ठिकाणी मी नाही. हे वेखासो. आता एक शब्द सांगितलेला आहे, वेखासे का घेवो. एक मिनिट बरं का, बघते मी वेखासोचा अर्थ काही दिलाय का. हां, वेखासे का घेवो म्हणजे वाईट वाटून घेऊ नये. वाईट वाटून का घेऊ म्हणजेच प्रश्न आहे तिथे.
का घेऊ वाईट वाटून? म्हणजेच वाईट वाटून घेऊ नये असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे जरी श्रीगुरूंच्या ठिकाणी हा वंदन करणारा आणि वंद्य असा विरोध असला, म्हणजे परी नव्हे तरी नव्हे नवो, हे वेखासे का घेऊ, म्हणजे असं आपण वाईट का वाटून घ्यायचं? परी वंदितयाही ठावो, पण त्याला जो वंदन करतोय, वंदितयाही ठावो, ठावो म्हणजे ठाव, आपण म्हणतो ना ठाव ठिकाणा किंवा स्थान, त्या अर्थी तो ठावो शब्दासारखा येतो, ठिकाण किंवा अस्तित्व. उरो नेदी म्हणजे उरतच नाही, त्याला वेगळं अस्तित्व किंवा स्थान उरतच नाही. तो एकमेव अद्वितीय आहे आणि त्याच्यामध्येच सगळे शिष्य. तर काल जसं सांगितलं होतं की गुरुचरित्रामध्ये 8 जणांना एका वेळेला दिलं, तसं काही गुरूंना असंख्य शिष्य असतात आणि त्या सगळ्यांना तो आपल्यामध्ये सामावून घेतो. म्हणजे तेच सगळे गुरुरूपाला परमात्मा रूपालाच गेल्यानंतर उरलं वेगळं, काही वेगळे पण उरतच नाही ना. म्हणून इथं सांगतायत की श्रीगुरूंच्या ठिकाणी वंदन करणारा आणि वंद्य असा जो विरोध आहे ते किती सांगायचं किंवा त्याच्याबद्दल काय बोलायचं. वंदन करणाऱ्यालाही तो वेगळा राहूच देऊ शकत नाही, ठेवतच नाही. परी वंदितयाही ठावो उरो नेदी, जो वंदन करायला आलेला आहे, वंदित म्हणजे ज्यानं वंदन केलं आहे तो, तर जो वंदन करायला आलेला आहे त्यालाही तो वेगळा ठेवतच नाही, म्हणजे त्यालाही तो आपल्यात सामावून घेतो. इतकं देवाचं आहे. देव किंवा परमात्मा हा स्वतःपेक्षा वेगळं मानतच नाही ना कोणाला. आपण त्या देवाला वेगळं मानतो, आपण परमात्म्याला वेगळं मानतो, आपल्यात आणि त्याच्यात भेद मानतो. कारण का की आपण देहावर प्रेम करत असतो, आपण हे दृश्य जग खरं मानत असतो. आणि जो दिसत नाही परमात्मा आपल्याला निर्गुण निराकार कधी दिसलेला नाही, अजून पाहू शकत नाही. कारण आपल्याला ज्याला दृश्य आहे, जे दिसू शकतं, त्याच्यावरच आपलं प्रेम असतं आणि आपण ते पाहू शकतो. त्यामुळे आपण ही कल्पना करतो की मी वंदन करणारी आहे, तर समोर कोणीतरी भगवंत असेल, कोणीतरी गुरु असेल, दुसरी व्यक्ती मोठी असेल, आईवडील असतील, त्यांना वंदन करायचे. हा भेद आपण कायम आयुष्यामध्ये असं एक काय म्हणूया आपण द्वैताचा पडदा आपल्यामध्ये असतो सतत. तर तो इथे अभिप्रेत नाही आहे. म्हणून गुरु हे एवढं काय सांगावं म्हणतात की ते जो वंदन करणार आहे त्याच्यामध्येही विलगपणा किंवा अलगपणा राहू देतच नाही. किंवा साखरे महाराज म्हणतात की हा वंद्य होत नाही तर न होऊ देत. पण मग असं कशाला म्हणायचं? हा वंदन करणाऱ्याचा ठाव देखील उरू देत नाही. आपण म्हणतो ना, अहो त्यांनी माझ्याकडं बघितलं सुद्धा नाही, अहो त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी विचारलं सुद्धा नाही, ही आपली भावना असते. तसं आता इथे म्हणतात की जरी त्यांनी त्याच्याकडं बघितलं नाही, त्यांनी त्याला वेगळे हे नाही, त्याला काही स्थान दिलं नाही, तरी काय करायचं, असू दे, न देऊ देत. जरी त्याला स्थानही उरू दिलं नाही तरी काही बिघडत नाही, त्याचं वेगळं. आपण म्हणतो ना त्याला स्पेस हवी असते, तो स्पेस शब्द इथं उपयोगी आहे. बरोबर बघा, प्रत्येकाला आपली आपली, एवढ्याशा छोट्या मुलाला सुद्धा आपली स्पेस हवी असते. पण इथे काय आहे, ऐक्यतेमध्ये अशी कुणाला स्पेस वेगळी राहणारच नाही, तो सगळ्यांना सामावून घेतो. किती प्रकारे ज्ञानेश्वरी ते समजावून देतात आणि इथे अमृतानुभवमध्ये स्वतः अनुभव सांगतात की हा जो भगवंत आहे, हा जो गुरु आहे, हा शिवगुरु आहे, हा जो परमात्मा आहे, हा वंद्य होऊ की नाही होऊ, काय करायचं आपल्याला? म्हणजे त्याला असंच वंदन केलं तरच तो आहे आणि वंदन करता आलं नाही, त्यानं वेगळे पण नाही मानलं तर नाही, त्याला काही मानायचंच नाही. आपल्या मनामध्ये अशी काय म्हणायचं द्वैताची भावना आपण ठेवायचीच नाही. कारण तो काय करतोय, वंदन करणाऱ्याला स्वतःमध्ये सामावून घेतोय, त्याला वेगळी जागाच ठेवत नाही. आपल्याला मात्र बघा, कुठला कार्यक्रम असला, काही एखादं प्रवचनाचा असू किंवा मोठमोठ्या कॉन्फरन्सेस असतात, अगदी लग्न समारंभ असू देत,
रिसेप्शन असू देत, तिथं काय होतं, पुढच्या जागा अगदी मग तिथे सोफे वगैरे टाकलेले असतात, या राखीव लोकांसाठी असतात, श्रेष्ठांसाठी असतात, त्याच्या मागच्या 10 ओळी निमंत्रितासाठी असतात, त्याच्यानंतरच्या अजून कोणासाठी असतात, मग शेवटचा भाग हा सर्वसामान्यांसाठी असतो. असा आपण भेद करतो. पण या श्रीगुरूंना, परमात्म्याला असा भेद मान्य नाही आहे. त्यांच्या दृष्टीनं सगळे एक आहेत. म्हणजे असे निमंत्रित वेगळे, श्रेष्ठ वेगळे असं नाही आहे. तसं त्यांच्या दृष्टीनं हा शिष्य प्रिय, तो शिष्य जरा कमी प्रिय असंही नाही. म्हणून ते वेगळी जागा त्याला उरूच देत नाहीत, त्याला वेगळं स्थान देतच नाहीत. त्याला स्थान फक्त आपल्या अंतरंगामध्ये ठेवतात, आपल्या हृदयात ठेवतात. म्हणून म्हणतायत की त्यांनी ते वंद्यबिंद्य मानू की नाही मानू, त्याच्याजवळ ते असू की नसू, पण तो कुणाला असे स्थान किंवा त्याचं वेगळं ठिकाण हे तो उरूच देत नाही. म्हणजे आपण जर असं जर आपण आयुष्यात वागायला लागलो, प्रत्येक ते अध्यात्माच्या दृष्टीनं सोडा, व्यवहारामध्ये सुद्धा जर आपण सगळ्यांना समान मानलं, सगळ्यांना स्वतः आपलं मानलं, प्रत्येकाला आपल्या अंतरंगातच स्थान दिलं, तर त्याचं दुःख, त्याचं सुख हे सगळं आपलं वाटायला लागतं आणि त्याला आपण जवळचे वाटतो आणि आपल्यालाही तो अगदी जवळचा. म्हणजे कुणीही त्याला परका राहतच नाही. तसं आपल्यालाही कुणी असं परकं राहिलं नाही तर किती आनंद होईल सगळ्यांना, किती आनंद होईल, खूप छान होईल. म्हणून गुरु हे कुणालाही वंद्य होत नाहीत, तर न होऊ द्यात. आत्ता मी सांगितलं तसंच. मग उगाच ज्ञानदेव म्हणतात मी वाकडेपणा कशाला घेऊ. आणि दुसरी एक मौज अशी आहे की वंदन करायला जो जातो त्याला मुळे ठिकाणच राहत नाही. म्हणजे त्याचा ठिकाणच नाहीसा करून टाकतात. म्हणजे त्याच्या द्वैतभावाचा ग्रास करून टाकतात, त्याला खाऊन गिळून टाकतात. म्हणजे शिष्याचा जीवभाव नष्ट होतो, शिष्याचा देहभाव नष्ट होतो. आणि एकदा गुरुची आणि त्याची गाठ पडली की तो पुन्हा जीवभावाने रडतच बसत नाही. तो नित्यानंदात राहतो. एवढं मोठे पण त्याला मिळते आणि एवढं चिरंतन सुख मिळाल्यावर मग छोट्याशा काही म्हणू आपण, एवढ्याशा फोडीसाठी आणि एवढ्याशा घासासाठी जे लोक भांडत बसतात, ओरबाडत बसतात, दुसऱ्याचं घेत राहतात, ते घ्यायची त्याला कशाचीच इच्छा नाही राहणार. तो पूर्ण नित्यतृप्त, जसा गुरु आहे, जसा परमात्मा आहे, तसा तो नित्यतृप्त आणि नित्य आनंदी राहणार आहे. आता गिर्वाणामृतानुभवांमध्ये काय म्हणतात बघा. न भवेच्छेन्न भवत्वत्र गृह्णीया वक्रतां कुतः. सुंदर शब्द वापरले त्यांनी. न भवेच्छेन्न भवत्वत्र गृह्णीया वक्रतां कुतः. वंदनस्यापि यत्स्थानं न ददात्यवशेषितुं. न ददाति अवशेषितुं. वंदकस्यापि, जो वंदक आहे, वंदन करणार आहे, त्याला जे स्थान आहे ते तो शिल्लकच ठेवणे. न ददाति अवशेषितुं. अवशेष म्हणजे एवढं सुद्धा न उरणं. शेष म्हणजे थोडं राहणं, जरा मोठं असेल, पण अवशेष म्हणजे कणभरही न राहणं. म्हणजे त्याच्यासाठी त्याचं स्थान उरतच नाही. न भवेत चेत न भवत्वत्र, म्हणजे तो राहणारच नाही आहे. गृह्णीया वक्रतां कुतः. मग त्याच्या ठिकाणी वक्रता, आता मी सांगितले तसे दोष किंवा वेगवेगळे रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह सगळेच हे कसे उरतील. एकदा गुरूंची नजर पडली, दृष्टी पडली की तो एकदम स्वच्छ, शुद्ध, निर्मळ असा होऊन जातो. मग त्याला वेगळं स्थान द्यायची गरज पडत नाही. आता अभंगामृतानुभवामध्ये काय म्हणतात बघा. जयाची आठाई ऐसे वंद्यपण, जयाची आठाई ऐसे वंद्यपण, विरोधी म्हणून टाकू जावे, विरोधी म्हणून टाकू जावे.
तरी उरे कोठे वंदिताही तेथे, तरी उरे कोठे वंदिताही तेथे, दुजेपणे त्या ते वंदावया, दुजेपणे त्या ते वंदावया. एकलाची एक असे परिपूर्ण, एकलाची एक असे परिपूर्ण, तेथे वंद्यपण तरी, तेथे वंद्यपण तरी कैसे. आता पुन्हा वेगवेगळ्यांनी वेगवेगळ्या शब्दात सांगितलेलं. वि य कुलकर्णी असतात डॉक्टर, ते म्हणतात की ठीक आहे, समोर नाही, समोर उभा राहत नाही, न राहू द्यात, त्याबद्दल मनात काही यायला नको. आपण काही तक्रार करायची नाही, त्याबद्दल तक्रार नाही म्हणतात ज्ञानदेव. पण मनाला लागतं ते हे की वंदन करण्याचा हा ठाव ठिकाणासुद्धा राहून देत नाही, त्याचं वेगळेपण राहतच नाही. या सामान्य माणसाला किंवा व्यवहारातल्या आपण जे साधेसुधे आहोत, जगामध्ये वावरणारे आहोत, प्रापंचिक आहोत, त्यांना त्याचं वाईट वाटतं की अहो तो गेला, तो त्यांचाच झाला. असं व्यवहारात सुद्धा होतं की नाही कधी कधी. एखादं मूल एखाद्या घरामध्ये, शेजारी असतील, नातेवाईक असतील, आपण त्याला प्रेमानं पाठवतो की जा जरा 4 दिवस राहून ये, आणि तो तिथं गेला की त्यांचाच होऊन जातो. मग तो त्यांचा झाला याचाच आनंद पाहिजे का आपल्याला दुःख होतं, अरे आमचं पोरण त्यांनी हिरावून घेतलं, अशी भाषा आहे. तसं इथे त्या पद्धतीत आपण पाहायचं नाही आहे. पण तशी अवस्था आहे की एकदा गुरूंकडे तो शिष्य गेला की तो त्यांचाच झाला. म्हणून व्यावहारिक भाषेत ते म्हणतायत की अहो वंदन करणाऱ्याचं ठाव ठिकाणही तो राहू देत नाही, याचं वाईट वाटते. म्हणजे त्याचं खरंच, पण एका दृष्टीनं तो आनंद आहे की तो आता वेगळा राहिला नाही, तो गुरुमयच झाला, तो परब्रह्ममयच झाला. म्हणून 47 आहे नाही का. तर सद्गुरू स्वतःहून वंदनासाठी सामोरा येतच नाही. त्यांना फारसं बिघडत नाही त्या मानसीताई म्हणतात, पण वंदन करणाऱ्याचाही मागमूस उरू देत नाहीत. म्हणजे काय म्हणावं, आता नमन करणं किंवा वंदन करणं त्याच्यासाठी आवश्यक लागतं द्वैत. हे आता रोज बघतोय आपण 4 ओव्यांपासून. आणि तो भेदच काय करतो, गुरु शिष्य संवादात उरतच नाही. तसं ज्ञानेश्वर तटस्थ निंदेनं म्हणतात, तटस्थ राहून निंदा करतायत ती, की खरी ती स्तुती आहे की तो उरूच देत नाही, ह्याला मला वाईट वाटते. हे परमार्थाच्या दृष्टीनं ते छान सांगतात. व्यवहाराच्या दृष्टीनं म्हणतायत हे जरा चुकते, न करू देत, वंदनीय न होऊ देत. पण त्यांना असं का करावं, तिथं गेल्यानंतर त्यालाच हिरावून घ्यावं, म्हणजे त्यालाच एकरूप करून टाकावं, त्याचं स्थानसुद्धा त्याला वेगळं ठेवलं नाही, त्याची स्पेस त्याला देत नाहीत. म्हणजे हे चांगलं लक्षण आहे बरं का. एकदा तिथे पोहोचला ना मनुष्य, आता हे जे सगळे संत आहेत, सगळे सद्गुरू आहेत, प्रत्येकाचं उदाहरण बघा की ते पुन्हा व्यवहारात राहत असतात, पण व्यवहाराशी ते जोडलेले म्हणजे आसक्त नसतात. तटस्थपणे सगळं ते व्यवहाराकडे पण पाहतात आणि तिकडे परमात्म्याकडे पण तटस्थपणे पाहतात. ही जी सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये चलनवलन चाललेलं आहे, हे सगळं ते तटस्थपणे पाहत असतात. म्हणजेच ते आता इकडचे राहिलेच नाहीत, ते तिकडचेच झाले. सहज एकदम आठवलं उदाहरण, वधूवर लग्नाच्या वेळेला अशा 2 खोल्या असतात की एक भाग वधूसाठी, एक भाग वरांसाठी, त्याच्या सगळ्या फॅमिलीसाठी. पण काही इतके मोठ्या मनाचे असतात की ते म्हणतात काहीच वाटून घेऊ नका, आमच्या इथेही तुमच्यातले 4 लोक पाठवले तरी चालते, कारण आमच्या इकडं कमी आहेत आणि सगळं छान होऊन जाईल. असा मोठेपणा जसा व्यवहारात आवश्यक आहे, तर परमार्थामध्ये तर एकरूप होण्यात काय वाईट आहे हो, चांगलीच गोष्ट आहे. एकनाथ महाराज तसेच आहेत, तुकारामही आहेत, ज्ञानदेव तर स्वतःचाच अनुभव सांगतायत, संत जनाबाई, नामदेव. मला एकदम संत जनाबाईची आठवण आली. म्हणजे तिचा शिष्य, तिचा गुरु नामदेव आहे. मग ती अशी, तिला घरातने कोणीतरी सांगितलं की जाग नाम्याला शोधून आण, आणि ती जाते पहिल्यांदा वाळवंटात जाते, समजा तो स्नान करायला गेला असेल तर.
तिथे तो दिसत नाही. कोणीतरी म्हणतं की अमक्या अमक्या मंडपामध्ये गेला असेल म्हणून ती तिथे येते. तिथं सांगतात नाही ह्या नाही मंडपात, त्या सभा मंडपात असेल, तिथं जाते. तर नाही म्हणे विठ्ठल मंडपात असेल, नाही म्हणे रुक्मिणी मंडपात असेल. आधी वेगळे मंडप सांगतात आणि शेवटी सांगतात विठ्ठल मंडपात असेल. आणि विठ्ठल मंडपात गेल्यानंतर तिला थोडं आधी वाईट वाटतं की सगळे काय मलाच फसवतायत, चुकवतायत, इथं असेल तिथं असेल. हा तर कुठे नाम्या दिसायला तयार नाही किंवा नामदेव आपले गुरु दिसायला तयार नाहीत. आणि ती विठ्ठलाच्या मंडपात जेव्हा जाते तेव्हा तिला विठ्ठलाच्या जागी नामदेवच दिसायला लागतो. हे याचं उदाहरण एकदम आत्ता सहज आठवलं मला. म्हणजे तिच्या लक्षातच आहे की अरे नामदेव आणि विठ्ठल वेगळे नाहीच आहेत. कारण आपल्याला माहिती आहे 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या नामदेवानं इतकं त्या विठ्ठलाला आपलंसं करून घेतलं की तू जर हा घास खाल्ला नाहीस, तू जर हा नैवेद्य खाल्ला नाहीस तर माझे आई बाबा मला रागवतील आणि म्हणून तू खातोस की नाही. मग त्यांना फार डोकं आपटून तिथं सांगितलेलं आहे की मी माझं डोकं आपटून टाकेन तुझ्या पुढे, पण तू खायला पाहिजे. आणि मग विठ्ठल साक्षात हजर होतोय, त्याला घास देतोय, हा त्याला देतोय. तसंच दुसरं आत्ता आठवतंय, विठ्ठल म्हणजे काय श्रीकृष्णाचाच दुसरा अवतार आहे. काल परवाच काल्याचं कीर्तन तुम्ही कोणी नाही मला पाठवता आलं नाही ते, पण काल्याचे कीर्तन खूप ठिकाणी चाललेली असतात. त्याच्यामध्ये ऐकलं असेल की काय झालेलं आहे हो, हे चोरी करायला लागले. का चोरी करायला लागले की पोरं ती गवळ्याची पोरं सगळी उपाशी ठेवायची घरातले आणि सगळं दही दूध लोणी तूप सगळं त्या मथुरेच्या बाजारात नेऊन विकत होते. तर कोणीतरी त्यांना विचारतं तुम्ही कोणाची पोरं आहात रे. म्हणे आम्ही गवळ्याची पोरं आहेत. अरे म्हणे तुम्ही गवळ्याची पोरं शोभताय का, तुमच्या शरीराकडं पाहिलं तर तुमची एक एक बरगडी मोजता येईल म्हणे, आणि ती बरगडी मोजता येईल इतके तुम्ही खंगलेले, आणि तुम्ही म्हणे गवळ्याची पोरं आहेत. भगवंताला श्रीकृष्णाला ते लागतं आणि तो म्हणतो आता याच्यावर आपण उपायच करूया. काय करायचा, कारण घरातले फक्त त्यांना एवढं थेंबर ताक, चमचावर ताक, नाही तर काहीतरी एवढंसं द्यायचे प्यायला खायला. दूध नाही, दही नाही, लोणी नाही, तुपाची तर बातच नाही. श्रीकृष्णाची तर छान गोष्ट सांगितली मला एकदम आता आठवली. म्हणजे थोडंसं रमायलाही होतं, पण हे जे द्वैत कसं नाही ते सांगण्यासाठी ह्या गोष्टी आठवत आहेत. तर तो म्हणतो श्रीकृष्ण सगळ्या गोपाळांना बरोबर घेतो आणि म्हणतो आता आपण उद्यापासून चोरी करायची. अरे म्हणे चोरी कशाला करायची, छे चोरी चांगली नसते. तो म्हणतो जरा ऐका तर खरं, आपल्याला हे सगळे लोक असे त्रास देतात ना, म्हणून त्यांना आपण थोडासा धडा शिकवण्यासाठी चोरी करायची. आपल्याला खायला मिळायला पाहिजे. घरातलं एवढं सगळं संपत्ती आहे, म्हणजे गोधनाची सगळं घरात एवढं निघतंय, वाड्यामध्ये निघतंय आणि आपल्याला मिळत नाही. मग काय करायचं. तर म्हणे थांबा जरा, आपण ना चोरी करायची, दुधाची करायची, दह्याची करायची, लोण्याची करायची, आणि आपण छान तब्येतीनं छान व्हायचं. एवढाच त्याच्यामागचा सुंदर हेतू असतो. बरं म्हणे मग कधीपासून करायची. म्हणे आजच सुरू करायची. मग आज कुठे करायची, तर अमकं तमकं ते तिनंच तो सांगतो. पूर्वीला गेलं की जरा डावीकडं वळायचं, डावीकडं गेलं की एक मोठा वाडा दिसेल, त्या वाड्याला अशी झुमरं लावलेली असतील, या रंगात तो पिवळ्या रंगाचा असेल, मोठाच्या मोठा वाडा असेल, मग त्याच्यावर आज आपण डल्ला मारायचा. का बरं. म्हणे तिथली जी गवळण आहे की नाही, ती गवळण मला फार फसवते. काय केलं रे तिनं तुला. अरे म्हणे 4 महिन्यापासून, म्हणजे आता सुरू झालं आहे 1 महिन्यापासून म्हणते, पण चातुर्मास आहे म्हणे तिचा, नेम आहे चातुर्मासाचा. एक दिवशी भल्या पहाटे आली, यशोदा मैयाला म्हणते कशी, अरे अगं यशवदे तुझा कान्हा कुठं आहे. ती सांगते अरे तो झोपलेला आहे अगं, उठव म्हणे त्याला. कशाला. अगं मला त्याला न्यायचं आहे घरी, माझा चातुर्मासाचा नेम आहे आणि रोज लोणी साखरेचं नैवेद्य त्याला दाखवायचं आहे, म्हणजे म्हणे मला खूप बरकत येईल. यशोदा मैया बिचाऱ्याला उठवते, ती सांगतोय बरं का सगळं गोपाळकृष्ण. म्हणे ती मला रोज उठवायला लागली. मग मला आधी पहिल्यांदा कडेवर घ्यायची, रस्त्यावर गेलं की धबदिशी खाली आपटायची आणि मग म्हणायची चल तू काय आता लहान राहिलायस का, 4 वर्षाचा 5 वर्षाचा झालायस, आणि परपटत घरी न्यायची. घरी येऊन मस्त लोण्याचा आणि असा नैवेद्य दाखवायची, माझी पूजा बिजा करायची आणि मला वाटायचं मला ते लोणी खायला मिळेल.
तर पुन्हा म्हणायची चल जरा घरात चल, आणि मग घरात तिचा तो घुसळ खांबा असतो, तिथं त्या जिथं दही घुसळते आणि लोणी काढते तिथं नेते आणि म्हणते, अरे कृष्णा, तुझ्या पायातले पैंजण किती छान आहेत रे, त्याचा गोड किती आवाज येतो, आणि त्या पैंजणापेक्षा तू जेव्हा नाच करतोस ना तेव्हा तर अजून छान खुलून दिसतोस म्हणे. तर तू नाचायला लागलास की काय होईल, त्या तालावर माझं जे दही आहे ना ते घुसळलं जाईल आणि त्याच्यातनं लवकर लोणी आणि जास्त लोणी येईल. आणि असं म्हणे ती रोज लोणी काढते आणि ते लोणी सगळं बाजारात घेऊन जाते आणि मला मात्र काय देते, ते त्या लोण्याखालचं चमचाभर ताक. म्हणून म्हणे पहिला तिच्या घरी डल्ला मारायचा. इतकी छान रंगवलेली आहे कथा, ती मला फार आवडलेली आहे. त्या दिवशी मी सांगत होते, मला आत्ता एकदम आठवण झाली की तेव्हा नाही आपल्याला पाठवता आली, तर आत्ता तुम्हाला सांगूया. आणि मग त्या दिवशी रात्री सगळेजण काय काय घ्यायचं, काठ्या घ्यायच्या हातामध्ये, आपल्याजवळ कोपरण्यामध्ये माती बांधून घ्यायची आणि काय काय घ्यायचं, सराटे घ्यायचे, सगळं घेऊन जायचं म्हणे. आणि कोणी काय आपल्याला त्रास दिला की त्यांना सराटे तरी टाकायचे, माती तरी टाकायची आणि त्यांची दिशाभूल करून आपण ही चोरी यशस्वी करायची. मग ते गेले, रात्रीच्या वेळेला निघाले. पण वरच्या मजल्यावर दारं बंद, वरच्या मजल्याची खिडकी उघडी होती. मग तिथून ते आत जातात, पण आत कसं जायचं, एवढं उंच चढायचं कसं. अरे म्हणे आम्ही एकावर एक, दही अंडीची जी कल्पना आहे ती, आम्ही एकावर एक उभे राहतो, बारक्या तू सगळ्यात वर राहा, तिथून पटकन उडी टाक, त्या खिडकीतनं आत जा, मग जिन्यातनं खाली ये, ते दार उघड, आणि मग म्हणे आम्हाला आत यायला मिळेल. सगळी यशस्वी त्यांनी ती केली आहे. मग गेले आत. आत गेल्यानंतर शिंकाळी सगळी वर बांधलेली. आता कसं करायचं, म्हणे एकेकाच्या अंगावर एकेकाने उभं राहायचं, हात घालायचा, शिंक्यात जे असेल ते खायचं, लोणी असेल लोणी, दही असेल दही, दूध असेल दूध, जे काय असेल ते आपल्याला जेवढं काय मिळेल ते खायचं. वरच्याचं पोट भरलं की त्यानं खाली यायचं, त्यानं दुसऱ्याला वर चढवायचं. इतका सुंदर त्यांनी हे केलं आहे, प्रसंग सांगितलेला आहे. आणि मग तेच खाल्लं सगळं. तर तो पेंद्या जो असतो त्याला तो तब्येतशीर असतो, कोणी घेत नाही. मग श्रीकृष्ण म्हणतो, मी तुझ्या अंगावर उभा राहतो, किंवा तू नाही म्हणतो, मी तुझ्या अंगावर उभा राहतो आणि मी ते सगळं काढून घेतो आणि तुला देतो. आणि वर चढतो पेंद्या. गोपाळकृष्ण म्हणतो, मला दे ना. अरे म्हणे नियम काय ठरला आहे, वरच्याचं पोट भरलं की मग खालच्याने वर चढायचं. म्हणे जरा गप्प बस, म्हणे थोडा वेळ थांब. तो म्हणतो, असं काय, मलाच नियम सांगतोस काय. म्हणतो, मी तुझा आधारच काढून घेतो, मग बघ तुझी कशी गंमत होती. कृष्ण त्याचा आधार काढून घेतो. तो पेंद्या असा लटकतच राहतो आणि पटकन ते शिंक ते पार तिसऱ्या पिढीतलं असतं. तिसऱ्या पिढीच्या अगोदर त्या आत्ता ज्या घरी गेल्या त्याच्या सासूनं बांधलेलं शिंकाळं असतं, ते आता जीर्ण झालेलं, ते तुटतं आणि हा खाली पडतो. तो कोपऱ्यात कोण झोपलेली असते, जी त्रास देते तिची सासू अजून झोपलेली असते, आणि ते पांढरं पांघरून घेऊन झोपलेली असते. यांना वाटतं तिथंच लोणीच पसरून ठेवलेलं आहे वाटतं. हा तो पेंद्या म्हणत असतो का बारक्या, म्हणे बघ तिथं म्हणे किती लोणी. तो म्हणतो, लोणी नाही, ती तिची सासू पांढरं धोतर घेऊन झोपलेली. त्याच्यावर पडतो तशी ती मेले 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 करत ओरडत बसते. एकदम उठून बसते, तोपर्यंत ही पोरं पोवारा करतात. मग असे खूप ठिकाणी झाले. हा एक प्रसंग सांगितला. इतकी सुंदर सुंदर गाणी आहेत हे आहेत. आणि मग त्यांना आता सगळ्याच गवळणींनी तक्रारी सांगितल्या की हे अशी चोरी करतायत, दही खातायत, लोणी खातायत, दूध पितात, सांडून टाकतात. तर म्हणे यांना शिक्षा करा किंवा काहीतरी त्याला. म्हणून त्यांना आता गोकुळात पाठवायचं ठरतं की गोधन घेऊन 5 वर्षापुरांनी वासरं घ्यायची, 7-8 वर्षाच्या पुरांनी जरा मध्यम आकाराच्या गाई, आणि अजून मोठे 12 वर्षाच्या मुलांनी मोठ्या, अशा ते घेऊन चाललेले होते. आणि तिथं गेल्यानंतर ते जो काला करून खातात, गोपाळ काला, मला हे एकत्वाचं एवढ्यासाठी सांगायचं होतं की एवढे सगळे त्याचे मित्रमंडळ इतके भुकेलेले असतात, हातपाय धुतात, छान गोल करून बसतात, आणि प्रत्येकाला वाटतं की मी माझ्यातला घास या गोपाळकृष्णाला घालीन, पहिला माझा घालायला पाहिजे. आणि तो प्रत्येकाला प्रत्येकजण त्याला घास भरवतो. आणि नंतर कृष्णाला वाटतं, अरे हे मला सगळे घालतायत, मी त्याला नाका नाही घालू, म्हणून तो प्रत्येकाला घास घालतो. हे द्वैत त्यांचं तिथं संपलेलं असतं. तर सगळे देव आकाशातून बघतात आणि म्हणतात की अरे च्या, ही मुलं तर एवढी छान एन्जॉय करतायत, आनंद मानतायत,
मग आपणही त्या गोपाळकाल्यात जाऊया म्हणून ते गोपाळांची रूप घेऊन येतात. श्रीकृष्ण त्यांना देत नाही, म्हणतात हे तोतई आहेत यांना देऊ नका. ते म्हणतात अरे छे आपल्याला ओळखलं वाटतं. हाही असा मजेशीर कृष्णाच्या आयुष्यातले असे प्रसंग छान आहेत. मग ते म्हणतात जाऊ दे, निदान हे हात धुवायला येतील तेव्हा त्यातलं आपण खरकटं मिरकटं जे सांडल त्या पाण्यामध्ये यमुनेच्या ते तरी खाऊया. श्रीकृष्ण सांगतात आता खायचं बीचं काही नाही, हात धुवायचे नाहीत, आपले हात असेच पुसायचे. कुठं पुसायचे? तसे नाही का त्यांची वस्त्र आहेत तिथे. तर म्हणे ते दांडेकर म्हणतात की माकडाला शेपूट जिथं फुटतं तिथं म्हणे लावायचे, असं ते त्यांनी छान सांगितलं. आणि मग त्या देवांच्या लक्षात आलं की ह्या आपल्याला खरकट उष्टसुद्धा खाऊन देणार नाही. म्हणजे देव आणि यांच्यातला फरक दाखवला असला तरीसुद्धा तोही एक गमतीनंच आहे. पण सगळे गोपाळ आणि सगळा गोपाळ कृष्ण हे एकरूप झालेले आहेत. ते त्यांचे गुरु म्हणा किंवा मित्र म्हणा सगळ्या भूमिकेत एकरूपता सांगितलेली आहे. तशी आता इथे नमन आणि हे करणाऱ्यामध्ये काहीही भेद उरत नाही. त्यामुळं सद्गुरूला वंद्य पण नाही नसू द्यात, पण शिष्यानं त्याची काळजी कशाला वाईट वाटून घ्यायचं, कारण ते त्याच्या मनामध्ये वेगळेपण न ठेवल्यामुळं एकरूप होऊन जातात असं त्यांनी छान सांगितलेलं. तर शिष्याचं अस्तित्व शिल्लक ठेवत नाहीत आणि त्याचं जणू काही अस्तित्वच हिरावून घेतलं जातं. म्हणून सद्गुरू आपल्या शिष्याचा ठाव ठिकाणा ठेवू देत नाहीत. ते आत्मभावाला स्वतःमध्येच हरखून घेतात किंवा सामावून घेतात आणि द्वैत भावानं जगणं नष्ट करून टाकतात. कुणाचा तरी सुमिताताई चुकून आणि बंद करा बाकीचे श्रुतंजय दोघांचे माईक चालू आहेत. हां झाला बंद. श्रुतंजय कोण आहेत त्यांचंही चालू आहे, त्यामुळे एकदम आवाज हे व्हायला लागला. श्रुतंजय असं नाव आहे आणि त्यांचा माईक चालू आहे जो. श्रुतंजय कोण आहेत त्यांनी हां केला बंद. बरं, तर अशी आपली ही 47वी ओवी आहे की गुरु परमात्मा हा शिष्याला, म्हणजे सगळे शिष्य असतील, सगळे मित्र असतील, जे कोणी ज्या भूमिकेतले असतील त्या सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतात. त्यामुळं कुणी कुणाला वंदन करायचं, वंद्यवंदक भाव तिथे राहत नाही. आता पुढची ओवी बघा. याच्यातलं सांगितलं ना मी. आता पुढची ओवी बघूया 48वी. 48मध्ये म्हणतात ते तर एक छान असं रूपक पुन्हा की असा छान दृष्टांत दिलेला आहे बघा. अंगोनी एकुला एकुणा झोळू, अंगवनी एकुणा झोळू, फेडितांची तोतही तरी बहिरिळू. बहिरिळू शब्द कसे रचलेत बघा. अंगवनी एकुणा झोळू, फेडिताची तो तरी बहिरिळू. बहिरिळू किंवा बाहिरिळू. बाहिरिळू कडू फिटे अंतुलून फेडताची. कडू फिटे अंतुलून फेडताची. आता बघा एकुणा. एकुणा किंवा येकुणा असे दोन शब्द प्रयोग आहेत. ए एडक्यातला किंवा य गाईचा आणि त्याला मात्रा. येकुणा म्हणजे काय तर एखादा. अंगवनी म्हणजे आतून. एकुणा झोळू. झोळू आणि अंतुली शब्द पुढं वेगळा आहे. अंगोनी म्हणजे आपल्या अंगावर असं म्हटलं तरी चालेल. झोळू म्हणजे पदर अशा अर्थी किंवा जे धोतर असतं ना त्या धोतरासाठी त्यांनी तो शब्द वापरलेला. फेडिताची तो तरी बहिरिळू. बहिरिळू म्हणजे बाहेरचा. कडू फिटे अंतुलू न फेडिताची. अंतुलू म्हणजे आतील. कडू म्हणजे त्याची कड किंवा पदर. आतली कड फेडली किंवा सोडली की न फेडिताची. ती न फेडताच पिटली जाते. बाहेरची सोडली गाठ असा अर्थ घेऊ आपण. आता धोतर नेसण्यावरचं हे रूपक केलेलं आहे, त्याच्यातनं आपण आध्यात्मिक रूपक कसं आहे ते समजून घ्यायचं. तर झोळू हा याच्यासाठी शब्द वापरलेला आहे, पदर किंवा धोतर. आणि बाहेरिळू म्हणजे बाहेरचा. बाहेरिळू म्हणजे बाहेरचा. आता
हल्ली फार लोक काही धोतर वगैरे नेसत नाहीत, पण अजूनही आपल्याला माहिती आहेत की जे गुरु आहेत किंवा काही घरांमध्ये वैदिक पद्धतीनं आचरण आहे, तर त्यांच्या ठिकाणी हा वय राहत नाही. आतळू म्हणजे आतील आणि बाहेरळून बाहेरेळू म्हणजे बाहेरचं वरचं. तर ते धोतर किंवा अशी सोवळी नेसायची पद्धत होती. मग ज्या वेळेला धोतर नेसलं जातं तर त्यावेळेला काय एकूण सगळी प्रोसेस ती लक्षात पुढं ठेवायची की ज्या वेळेला आतल्या बाजूला पहिल्यांदा गाठ मारली जाते, दोन पदरांची गाठ मारली जाते आणि मग पुन्हा म्हणजे जो बाहेरचा भाग आहे तो आत जातो. ती कासोटा घालताना पुन्हा तिथेही तसंच होतं. आतला भाग बाहेरचा भाग त्याच्या निऱ्या करून कासोटा घालतात, तोही जो बाहेरचा भाग आहे तो आत जातो. आणि नंतर मग ज्या वेळेला आपल्याला पुन्हा स्नान करायच्या वेळेला किंवा हे ते सोडायचं असेल त्यावेळेला त्याची जी वरची गाठ आहे, बाहेरची गाठ आहे, ती फक्त सोडली जाते, आतली गाठ आपोआप सुटली जाते. म्हणजे असा जो प्रकार आहे तो इथं सगळा त्यांनी समजावून दिलेला आहे की हे धोतर नेसताना खोचण्यापूर्वी, खोचल्यानंतर, तो कासोटा घातल्यानंतर एक आतला पदर, एक बाहेरचा पदर, आणि तो न खोचताच असा तसाच ठेवला जातो. ते ओचा वगैरे घेतात बघा नऊवारीमध्ये पण, तर ते कासोट्याच्या अशा निऱ्या करून मागे खोचल्या जातात. हे जे मी आत्ता सांगितलं तसं सगळं वर्णन जोग महाराजांनी छान केलेलं आहे. तर ज्ञानेश्वरांनी ह्या अंगोनी एकूणा झोळू हे जे सगळं वर्णन आहे, पहिलं चरण, तर ती सगळी संज्ञा ज्ञानदेवांनी त्या प्रकाराला किंवा त्या पदराला किंवा त्या वस्त्राला अशी दिलेली आहे. म्हणजे ती अगदी बरोबर आहे. कशी बरोबर आहे की पुढच्या निऱ्यांचा पदर निऱ्या करून जेव्हा पोटात खोचला जातो तो अंगाला लागला म्हणून म्हणलेलं आहे अंगोनी एकूणा झोळू, म्हणजे अंगाला एक पदर लागला म्हणजे चिकटला. आणि मागच्या जो कासोटा घालतात त्यावेळेला पण त्या निऱ्यांचा पदर निऱ्या मागे खोचल्यामुळं तोही पदर अंगाला लागला, म्हणजे पुढूनही लागला मागूनही लागला. आणि मग पुन्हा जे उरलेला एक घेतात, आत्ता म्हणलं तसं ओचा वगैरे, त्याला कडोसरी म्हटलेलं आहे. तर कडोसरीचे जे 2 पदर आहेत त्यातही पुन्हा एक बाहेरचा एक आतला, तेही खोचल्यामुळं अंगाला लागतात. म्हणजे जी कपडे घालण्याची पद्धत आहे ती इथं एका छोट्या ओवीमध्ये सगळं तिथं ते सामावलं गेले बघा वर्णन. म्हणजे एक भाग आतला एक भाग बाहेरचा तो कडोसरीला न खोचता तसाच ठेवला जातो, असा बाहेर सोडला जातो बघा, असं घेतात ना ते अंगावर वगैरे. तर तो काही अंगाला लागत नाही, की जो सुटा ठेवला आहे तो तसाच राहतो. आणि तो पदर अंगाला न लागल्यामुळं अंगोनी एकूणा झोळू असं जी शेवटची पुन्हा तीच ओळ सांगितलेली आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे बाहेरच्या कडोसरीला खोवलेला जो एक पदर आहे तो कडोसरीचा फेडून ओढला की आतला न फेडता सुटतो. किंवा ती गाठ असेल ती बाहेरची कधी कधी 2 गाठी मारतो पण, तर एक गाठ बाहेरची सोडली की आतली बरोबर सुटून जाते. आता इथे काय आहे, हे सगळं अध्यात्मातलं धोतर आहे, हे काही व्यवहारातलं नाही आहे. म्हणजे कनवटीचा बाहेरचा गुण किंवा बाहेरची गाठ सोडल्याबरोबर आतला गुढा म्हणलेला आहे, किंवा काही जण तिढा म्हणतात, गुढा हा आपोआपच सुटतो. गुलाबराव महाराज पण तसं सांगतात. आणि साखरे महाराजही म्हणतात की नेसलेल्या धोत्राचा एक डावीकडचा कच्छ किंवा जे एक टोक आहे ते सोडा, म्हणजे मग आतलं बरोबर कच्छ हा सुटतो किंवा ते पदर जो आहे तो सुटला जातो. आता हे कशासाठी सांगतायत, आधी आपण गिरवाण अमृतानुभव आणि अभंग पाहूया, म्हणजे मग तुम्हाला त्यातलं जे रूपक आहे ते समजेल. मॅडम हो, आपला 38 चाललाय ना श्लोक? 48. मला वाटलं 38. नाही बरेच पुढे गेलोय आम्ही.
काय वाटतंय, राहिले का? काही कोणाचं म्हणणं आहे का असं राहिलंय म्हणून? कुणाच? नाही मॅडम, बरोबर. हा, बरेच तुम्ही आल्या नसाल त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल. गिरवाण अमृतानुभव मध्ये म्हणतायत, बहिस्थे पल्लवे चैके. यांनी छान शब्द वापरले, मला तो पटलाय शब्द त्यांचा. बहिस्थे पल्लवे चैके स्फेलिते सती सत्वरम न स्फेलितोपि स्फिटती पल्लवश्चांतरस्थितः. बहिस्थे पल्लवे चैके, च एके. एके म्हणजे च म्हणजे आणि, एके म्हणजे एक, म्हणजे एका बाहेरच्या पल्लवाला म्हणजे पदराला. स्फेलिते म्हणजे ती गाठ केल्यानंतर, सती सत्वरम ती गाठ मारली की घट्ट होतं. न स्फेलितोपि स्फिटती, पण दुसरी गाठ नाही घातली तरी सुद्धा काय होतं मग? स्फिटती म्हणजे ती सुटते. पल्लवश्चांतरस्थितः म्हणजे बाहेरची गाठ सोडली की आतली जी गाठ आहे, आतला जो पदर आहे तोही आपोआप सुटला जातो. त्या लहान मुलाला बघतो आपण, कपडे घालतो, आपणही वस्त्र परिधान करतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपण 2 गाठी मारतो, एक आतली मारतो, एक बाहेरची मारतो, अशी निर्गाठ म्हणतो ती. आणि मग ज्या वेळेला निर्गाठ सोडतो तेव्हा आतली आपोआप सुटून जाते. आता याच्यातनं समजून घ्या. हां, अमृतानुभव लक्षात घ्या. काय म्हणतायत? एकेरी जे वस्त्र केले परिधान, एकेरी जे वस्त्र केले परिधान, जरी बाहेरून फेडू जावे, तरी आतूनही न लागता वेळा, तरी आतूनही न लागता वेळा, फिटे तो तत्काळ न फेडिता, फिटे ते तत्काळ न फेडिता. बाहेरून फेडलं की आतून बरोबर सुटून जातं. आता इथे काय म्हणतायत की खरं एकच वस्त्र आहे म्हणजे धोत्रासारखं, आणि ते जर नेसलं तर त्या वस्त्राची बाहेरची कनवटीची कड सुटी केली की आतली कड न उलगडता आपोआप सुटते. काही जण बघा त्या काय म्हणतो, असं कासुटा न घेता सुद्धा फक्त अशी गोल फिरवतात आणि एक गाठ मारतात. लुंगी पूर्वी असायची तशा पद्धतीने हे करतात. तर मानसीताईंनी मात्र तिथं असं म्हणलं आहे की वंद्य आणि वंदिता. आता इथलं त्यांनी तत्त्वज्ञान उलगडून सांगितलेलं आहे की वंद्य म्हणजे ज्याला वंदन करायचे तो, जो वंद्य आहे, वंदनीय आहे, आणि वंदिता म्हणजे जो वंदन करणारा आहे. अशा 2 टोकांची साखळी मधल्या नामरूपाच्या निऱ्यावर बाहेरचं एक ठोक खेचतात आणि आतपर्यंत अंगावरचं वस्त्र फिटत जातं. म्हणजे काय होतं, हळूहळू आतली सगळी मोकळी होते. म्हणजे आतली जी गाठ आहे ती आपोआप मोकळी होत जाते. याचा अर्थ काय की आपण ज्या वेळेला बाहेरचे हे सगळे आपल्या मनावरचे सगळे, आता मगाशी म्हणलं तसं पदर सोडवत गेलो, कधी कामाचा, कधी क्रोधाचा, कधी लोभाचा, कधी मोहाचा, असे मला त्यातनं अर्थ असं वाटतं की ते बाहेरचे पदर सुटले की आतपर्यंत जे काही भिनलेलं असेल, अजून काही मद मोह मत्सर जे काय असेल तर ते सगळं संपून जाणार आहे आणि एकदम स्वच्छ होणार आहे. म्हणजे एकदम मोकळं होणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही आड पडदा राहणार नाही. सगळे सांगतात बघा की क्रोधावर नियंत्रण करा, क्रोधावर, आणि आपल्याला तर एवढ्याशा कारणाने काहीतरी क्रोध येतो. दुसऱ्याचं पटलं नाही की दुसऱ्याने काही वाकडं लावलं किंवा मध्ये अडथळा आणला तरी चिड येते. तर ती नको यायला. आणि म्हणून हे सगळे बाहेरचा पदर, बाहेरची गाठ सोडून टाकली की आतले पदर मोकळे होणार आहेत. म्हणजे आपलं आत अंतरंग जे आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे सगळं स्वच्छ होणार. अहंकार निघून गेला, तो कसा घालवायचा आहे? विवेकाने घालवायचा आहे. विवेकासाठी काय करायचं आहे? गुरूंचा उपदेश घ्यायचा आहे. गुरूंचा उपदेश घेतला की हे सगळं आपलं नष्ट होणार. म्हणून वामनराव देशपांडे म्हणतात की सद्गुरू आपल्या शिष्याला द्वैतभाव, अगदी म्हणजे त्याचा शिष्याचा द्वैतभाव सहजपणे फेडतो, म्हणजे नष्ट करतो. जे आत्ता सांगितलं वर्णन त्यानुसार
की द्वैत आणि अद्वैत हे सुखाने त्याचं संपून जातं सहज. आणि द्वैतभाव संपला की अद्वैत भाव सुद्धा उरत नाही, म्हणजे द्वैताच्या पलीकडे जातो. द्वैत आणि अद्वैत सुद्धा अद्वैत थोडंसं मध्ये आपल्याला अडथळा आणण्याची शक्यता आहे. म्हणून द्वैताच्या पलीकडे असणारं अद्वैत त्याच्यावरहित असं व्हायचंय. आणि तसा तो शिष्य द्वैत भावाच्या पलीकडे गेला की त्या शिष्याला कळतही नाही आपल्यात एवढा बदल झालाय, तो लक्षातही येत नाही. पण हे सगळं सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी हा व्यवहारातला छान दृष्टांत दिला की वरचं सगळं सुटलं, वरची गाठ सुटली, वरचे पदर मोकळे झाले की आतले पदर मोकळे होणार. खूप सुंदर. म्हणजे ह्या ओबीतनं आपल्याला असं सुरुवातीला मला वाटलं की कशी अशी ही धोत्राची उदाहरणं त्यांना सुचली असती. पण दैनंदिन जीवनात प्रपंचातनं परमार्थाकडे जायचे, आपल्याला प्रपंच तो सोडायचा नाही. त्यामुळं प्रपंचातली उदाहरणं दिली की आपल्या ती मनामध्ये चांगली ठसतात. थांबूया आपण. मी म्हणते. हा म्हणताय, म्हणा म्हणा म्हणा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं नवं तदीयं दुसऱ्या नका म्हणू, एकीलाच म्हणू देत. उद्या तुम्ही म्हणा. हां बरोबर आहे, एकीनं म्हणा आधी. वाड्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तद् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सुंदर म्हणले, छान एकदम. कुणी म्हटलं सांगा? ललिता. हा सुंदर म्हणलं, एकदम छान. अर्थ पण म्हणणार आहे आता, दम लागायला नाही, असू दे, नका म्हणू मग. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले.
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर पुन्हा एकदा सगळ्यांना वंदन